नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षामध्ये पण. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पण हे नवीन वर्ष मला थोडंसं खडतरच जाणार आहे असं दिसतंय, कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे काही ऐकलंय मी त्यानंतर माझ्या काळजात अगदी भूकंपच आला. काय काय स्वप्न होती माझी 2023ची, की एखाद्या चंद्रावरती प्लॉट घेईल, घरबीर बांधण, उडत्या कार असतील. पण नाही, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे ते वेगळंच काहीतरी आहे. मी जे काही बघितलं ते मी तुम्हालाही सांगणार आहे, पण त्याआधी माझी रिॲक्शन सांगून देते. जे मी बघितलं त्यानंतर माझ्या मनाच्या काचा टाचकन तुटल्या आणि एकदम स्लो मोशनमध्ये तुटल्या. कोरोनापेक्षा महाभयंकर बिमारी येणार आहे, ज्याची लस अस्तित्वातच नाहीये. हे जे काही येणार आहे त्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो, कारण मलाही तितक्याच वेदना झाल्या. पण माझं काम आहे तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवणं, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला सावध करणं. मेहरबान कदरदान दिल थांब के बैठिए. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अण्णा भंडारी परशुराम प्रोडक्शन घेऊन येत आहे. महाराष्ट्रात कोण बनणार रील्स बॉस. प्रत्येक रजिस्टर लोकांसाठी एक सुवर्ण संधी. सर्वांनी रजिस्टर करा. मीही रजिस्टर केलंय आणि सर्वजण सहभागी व्हा. एक नंबर आणि सर्वात जास्त एंटरटेनमेंट होणार आहे. नक्की बघा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. धरती फट जाए, आसमान टूट जाए, हे भगवान ये सब देखने से पहले मैं मर क्यों नहीं गई. ड्रामा बनकर 3 महिन्याचं कॉन्टेंट भेटतंय, त्याचं काय? ते पण आहे म्हणा. बिग बॉस बघून तर जनता कदरलीच होती, पण आता येतंय गरिबांचं बिग बॉस, आय मीन रील बॉस. कारण मला जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली की लवकरच कुठेतरी घर बांधणार आहे त्यांच्यासाठी. ह्यांच्या घराला ना उन्हात बांधलेलं घर असं नाव द्यायला पाहिजे, कारण आमची आई आहे ना, ती मला लहानपणी म्हणायची, जे तुला त्रास देईल ना त्याचं घर आपण उन्हात बांधू. ह्या सगळ्यामध्ये माझा एकच प्रश्न आहे, का, क्यू, व्हाय. चला तर मग व्हिडिओमध्ये कर पाहून टाकूयात रील स्टार्सचा येणाऱ्या बिग बॉस, आय मीन रील बॉसला. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार कर पावते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. तुम्हाला जर कधी आयुष्यामध्ये हताश वाटलं आणि जर तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण आयुष्यभर काहीच केलं नाही, आपण रिकाम टेकडे, पण एक मिनिट, या जगामध्ये अशी एक प्रजाती आहे जी बिग बॉस बघते. आपण बिग बॉस मध्ये बरेच सारे प्राणी बघितले, अति भयंकर प्राणी बघितले. हे 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 काय बघताय मला? मी कोंबडी पाठवा, मटण पाठवा माझ्यासाठी. लाका 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 लाका. हे सगळं बघितल्यानंतर कळलं की दुनिया हसीनो का नाही, चुचुंद्रियो का मेला आहे. ज्यांना रिअल आयुष्यामध्ये कुत्र पण विचारत नव्हतं, पण ते बिग बॉस मध्ये गेले. आता तसेच काहीशे मराठीतले प्राणी, आय मीन मराठी रील स्टार बिग बॉसच्या घरात जाणार आहेत, आय मीन रील बॉसच्या घरात जाणार आहेत. नमस्कार मित्रमंडळ, मी रिअल जोकर ऑस्टिन परिश्रम प्रोडक्शन घेऊन येते महाराष्ट्रात पहिल्यांदा रियालिटी शो रील बॉस. फक्त रील स्टार लोकांना सुवर्ण अवसर आहे. तुम्ही पण जाऊन रजिस्टर करा. मी रजिस्टर केलंय आणि खूप एंटरटेनमेंट होणार आहे. परशुराम प्रोडक्शन प्रस्तुत कोण होणार महाराष्ट्राचा रील स्टार बॉस. या रील स्टार बॉसच्या घरात मला पाहण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून वोटिंग लाईन चालू होत आहे. परशुराम प्रोडक्शनच्या अंतर्गत हा कुठला तरी शो होणार आहे, ज्यामध्ये हौसे, नवसे, गौसे सगळे सहभागी होणार आहेत. हे अननोन रील स्टार काय कॉन्टेंट देतील, काय टास्क खेळतील, काय भांडण करतील, काय एकमेकांना फक्त मोटिवेशनच फेकून मारतील, काय गेम खेळणार आहेत हा बिग बॉसचा. पण हे सगळे काय तर म्हणे एका घरात जाणार आहेत. त्याच्या अगोदर यांची वोटिंग लाईन सुरू करण्यात आली आणि हे लोक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ करून आम्हाला वोट करा, आम्हाला वोट करा असं काहीतरी म्हणतायत. पण ते घरात जाण्या अगोदर यांचा एक सत्कार समारंभ करण्यात आला. विनाकारण यांना एक ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात आलं. कुणाचाही सन्मान व्हायला लागलाय आजकाल. ह्या सन्मानपत्राला तितकीच किंमत आहे जितकी रोहित देसाईच्या रोस्टिंगला आहे. इथे म्हणे जिंकणाऱ्याला 5 लाख रुपये, 3 लाख रुपये अशी बक्षीस आहेत. मम्मी मला नाही जगायचं. घरात हे जाणार, भांडण हे करणार, पैसे यांनाच मिळणार, वोट आपण यांना करणार आणि बोर पण आपणच होणार. ही काय फालतूगिरी आहे. आधीच दुनिया कमी त्रासात आहे का? कोरोना येतोच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची नवीन महामारी घेऊन येत आहेत. काय गरज आहे? आतापर्यंत फक्त तोंडाचे आणि नाकाचे एवढेच मास्क बनले होते. आता हा रियालिटी शो आल्यानंतर कानाचे आणि डोळ्याचे हेही मास्क बनवावे लागतील. मी इंस्टाग्रामच्या इम्रान हाशमी. रील्सचा इम्रान हाशमी. काहीतरी वेगळीच दुनिया आहे ह्या लोकांची. काहीतरी वेगळाच भ्रमाचा भोपळा ह्या लोकांनी पाळून ठेवलेला आहे. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये? हा जर इम्रान हाशमी असेल तर मी ऐश्वर्या राय. हा जर इम्रान हाशमी असेल तो मैं हूं ही नहीं इस दुनिया की. आणि जर हा इम्रान हाशमी असेल तर माझं वजन 45 किलो आहे. कोण आहात तुम्ही?
अरे दिसत नाही का ताई, हिरोईन मटेरियल आहेत. थांबा थांबा, म्युझिक लाव जरा. मी हिरोईन? कुठून येतो का एवढा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये? आय मीन एखाद्या आठवडी बाजारामध्ये एखादा माणूस घेऊन बसतो का कॉन्फिडन्सच्या गड्ड्या, 10-3 असं करत? हे जे काही होणार आहे ते फार महाभयंकर होणार आहे. परशुराम प्रोडक्शन प्रस्तुत कोण होणार महाराष्ट्राचा रील बॉस हा रियालिटी शो लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. मी रजिस्टर केले, तुम्ही नक्की करा आणि सहभागी व्हा. हा शो एंटरटेनमेंट आणि मनोरंजन होणार आहे. ए माझी ताई, अगं त्या सूरज चव्हाण सोबत डान्स करून जरा फुरसत मिळाली असेल तर तुला एक गोष्ट सांगते, एंटरटेनमेंट आणि मनोरंजन एकच असतं बरं का. आणि हे लोक महाराष्ट्राचे रील बॉस होणार आहेत. एक काम कर, हा जरा जाताना तुला वेळ मिळाला ना तर इंग्लिशचं रीडर घेऊन जा. तेवढंच फावल्या वेळात तिकडे वाचत बसायचं, कारण असे तुमच्याकडे मोबाईल नसणार आहे ना, मग तुला कळेल की इंग्लिश शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो. मित्रांनो, जर 2022 मध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा माझा जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्याची तुम्ही सवय करून घ्या, कारण 2023 मध्ये फक्त कॅलेंडर बदलणार आहे, मी नाही. अगं ताई, जे माहिती नाहीये ते सांग ना, कारण ह्या वर्षी पण बिग बॉसच्या घरात, आय मीन रील बॉसच्या घरामध्ये जाऊन तुम्ही क्रिंजच करणार आहेत. आम्ही वाजवतो संबळा, तुम्ही आमच्या मनाचे संबळ. तुम्हाला माहितीये का की सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींनी माझी झोप उडवलीये? की ह्या लोकांना आपल्याला बिना फिल्टरचं बघावं लागणार आहे, कारण रिअल आयुष्यात आणि फिल्टरच्या दुनियात एवढा फरक आहे. आता हे लोक टास्क मध्ये भांडल्यानंतर एकमेकांना कसं बरं बोलतील? एकमेकांना मोटिवेशनल वाक्य फेकून मारतील का? नाही, एकमेकांविरोधात ट्रोल बनवतील, कारण हेच तर करतात ना हे रील स्टार. नमस्कार, मी प्रीती पाटील. नमस्कार, मी दिव्या पाटील. रील स्टार साठी एक सुवर्ण संधी आली आहे. परशुराम प्रोडक्शन प्रस्तुत रील बॉस हा रियालिटी शो येत आहे. आम्ही सहभागी झालो आहात, तुम्ही सहभागी. नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही दोघी एवढ्या सुरात का गातायत? या छपरी रील स्टार्स लोकांना रील बॉस आल्यानंतर कायच झालंय आणि कायच नाही काय माहिती. सगळे आनंदाचे गाणे यांना एकाच वेळेस म्हणावे वाटतायत. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंद पोटात माझ्या माईना, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. रील बॉसच्या घरामध्ये जर यांना टास्क करायला लावलं तर हे लोक काय करतील? हे लोक एखादं मोटिवेशनल वाक्य फेकून मारतील. ओ शेठ, गुलामी आमच्या रक्तात नाहीये, कळलं का? जेव्हा हे पेज मी बघितलं त्यावेळेस मला कळलं की ह्या पेजचे सबस्क्रायबर फक्त 500 होते आणि आता 7000च्या जवळपास आहेत. नको तू. नमस्कार मित्रांनो, मी ज्योती सावंत. प्रस्तुत कोण. नमस्कार मित्रांनो, मी सलोनी नागमोडे. परशुराम प्रोडक्शन प्रस्तुत कोण होणार नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी ऋतुजा वागचोरे. परशुराम प्रोडक्शन प्रेझेंट रील स्टार बॉस रियालिटी शोच्या वोटिंग लाईन्स आज रात्री 12 वाजल्यापासून. हळू जरा, ते मागे लागलेल्या कुत्र्यांना जरा हाड म्हण. म्हणजेच तुम्हा सर्वांची लाडकी एमके. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी पल्लवी सरकटे. काय लावलंय? मी तुमची लाडाची, मी तुमचा लाडाचा. ते काय जे लाड करून घ्यायचे ना ते आपापल्या घरी. तुम्ही कसले आमच्या डोंबल्याचे लाडके? आमच्या शेजारच्या काकूंना विचारलं हे तुमचे लाडके का? ते म्हटलं नाही. मला येणारे 3 महिने कॉन्टेंट शोधायला जायची गरज नाहीये, कारण हे तर आहेच आहे, पण कॉन्टेंट साठी मला रोज हे बघावं लागणार आहे. डायलॉग असा आहे, आम्ही ठोकत नाही हो, आम्ही तोडतो. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. ए बाळ, ते रील बॉस आहे, 18+ शो असतो तो. मामाचं गाव नाहीये जिकडे जायला निघालायस तू. सगळ्यांसमोर एकदा सादर करायला कार्यक्रमाच्या निमित्तानं. अरे कोणीतरी इज्जत ठेवा रे त्या रील स्टार्सची. लाजायचं नाही, लढायचं. वा, इथूनच मोटिवेशनला सुरुवात झाली का रे तुझ्या? अजून तर तू घरातही नाही गेलास. चित्रपट वा, आताच तर मोठमोठ्या गप्पा करत होता, लाजायचं नाही, लढायचं. आणि आता काय? मला सोपं सांगा. याच्यासाठी शालेय शिक्षण महत्वाचं असतं, माहितीये का? ए बाळा, आपलं वय आहे ना ते दप्तराचं ओझं उचलायचंय, पोरीचं नाही. हा रियालिटी शो सुरू व्हायच्या अगोदरच एवढं क्रिंज आहे, सुरू झाल्यानंतर तर अवघडच होणार आहे. सध्या काय करतो तुम्ही? रील स्टार. हे लोक स्वतःची ओळख कॉन्टेंट क्रिएटर, व्हिडिओ क्रिएटर, इन्फ्लुएन्सर असे नाहीत करून देत, रील स्टार असे करून देतात. कुणी दिला तुम्हाला हा किताब? हे असे स्टार पडून ते लोणारचं खाऱ्या पाण्याचं सरोवर बनलेलं आहे. आपलं नाव सांगायचं मोठ्या आवाजामध्ये, म्हणजे थोडंसं ऐकायला. आयरनी बघितली का?
हे लोक ज्यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देत आहेत का, त्या लोकांची ह्या लोकांना नावं देखील माहित नाहीये आणि हे लोक स्वतःला रील स्टार म्हणून घेत आहेत. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मी खूप दिसे चांगली नाहीये का? नाही, मला एक सांग, माणूस बोलायला आणि मनाने कितीही चांगला असला तर तो काय तोंडावरती नाही म्हणणार आहे का? चंद्र किती आहेत? 4. 4 चंद्र. बाजूच्या पोरींना म्हणतोय ना, खरं खरं सांग, आपला भाऊ आहेच तसा, कुठेच चान्स सोडत नाही. रिअल आयुष्यात हे एवढे डम आहेत की यांना डमशेरच पण खेळता येत नाही. बघतोय. मी सांगायचं तू ओळखायचं? अरे डमशेराज आहे तो, गाण्याच्या भेंड्या नाही, असंच खेळतात ते. ह्या कार्यक्रमाचं नाव रील बॉस नाही, कचरा गाडी ठेवायला पाहिजे. गाडीवाला या घर से कचरा निकाल. तुम्ही एखादा रील्स केलेला डायलॉग वगैरे असेल तर ऐकवा मला. माझ्यावर सगळ्यांना माहिती असं तरी मी एकदा जाणून देते की मी मूवी केलेले 2 मूवी फुल, माझे अल्बम सॉन्ग झालेले, शॉर्ट फिल्म झालेले, अच्छा, रील्स मध्येही काम करत आलेले करते. ठीक आहे, कारण ह्या प्लॅटफॉर्मने खूप मोठी ओळख ठीक आहे, कारण जे मला मूवी मध्ये पण ठीक आहे, समझ गया, समझ गया, ठीक आहे. पण नाही, अख्खा पोर्टफोलिओ सांगायचा होता ताईला. हे रील स्टार आहेत ना, एक चान्स सोडत नाहीत स्वतःचा मोठेपणा मिरवायचा. तुम्हाला ऐका, आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या आईचे नाव काय? अगं तू स्वतःच म्हटली ना, मला राजकारणातला प्रश्न विचारा. आता विचारला तर मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत. सरळ सरळ नाही म्हणणं नाही येत तर. पण नाही म्हटलं ना, हे रील स्टार मोठेपणा मिरवायचा एक चान्स सोडत नाहीत. वेळ कमी आहे, एक वेळेस पैशाचा भ्रष्टाचार केला तरी चालतो, पण वेळेचा भ्रष्टाचार कधी करायचा नाही. आपण वेळेचा भ्रष्टाचार करू नका. लवकरात लवकर एखादा डायलॉग. वेळेचा भ्रष्टाचार? अरे ए भावा, हा शो काढून तुम्ही आमच्या वेळेचा आणि आमच्या बुद्धीचा भ्रष्टाचार करणार आहेत, त्याचं काय? प्रश्न असा आहे, आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? सिरियसली ह्या लोकांना बेसिक जनरल नॉलेजचे प्रश्न माहित नाही आहेत आणि हे लोक महाराष्ट्राचे रील बॉस होणार आहेत. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन लेक्चर ऐकायचं सोडून ताईंनी जेव्हा रील बनवले तेव्हा असं होत असतं. स्वतःच्या रील मध्ये पार जगाचं ज्ञान असल्याचं आव आणतात हे लोक. ज्यावेळेस गणपतराव म्हणतात, सुगंधा अशी लाजत नको जात जाऊ ग, माझ्या काळजाला भोकं पडतं. तुम्ही पण ना गणपतराव. स्वाती मॅडम, तुम्ही ते रील बॉस घेऊन नका येऊ. आमच्या काळजाला आणि डोक्याला दोन्हीकडे भोकं पडायला लागले. त्याचं काय? इमॅजिन करा, ह्या शोला होस्ट कोण करेल? अगर आप दूसरा नाम नहीं लेना चाहते हैं तो दूसरा नाम आपका होगा. 1 मिनिट, यांचं एवढं बजेट नाहीये, हे होस्ट करतील. क्योंकि इतना पैसा में इतना हिच मिलेगा. विचार करा, वीकेंड का वार आणि बिग बॉसची चावडी याच्या जागेवर चक्क भाजी मंडई भरल्या जाईल. पवार, मी पुण्यातूनच आले आणि मी रील स्टार नाहीये, मी अभिनेत्री, पण आता व्हायरल व्हायचंय म्हणून मी प्रयत्न करत आहे. ताई रात्रीच्या वेळेस सनग्लासेस घालून फिरतायत, त्यावरनच कळून चुकलं की ताई हिरोईन आहेत. आपल्या ताईचं तर ते झालं, मैं हू ही नाही इस दुनिया की. आणि हे लोक रील बॉसच्या घरात कसं वागतील, काय टास्क करतील, हा विचार करूनच मला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलंय. थुकरट ऍक्टिंग, थुकरट मोटिवेशन सोडलं तर ह्या लोकांना काहीच येत नाहीये. अवघड होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेचं. सो दॅट इज इट फॉर टुडे गाइस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, सेकंड चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा MPL Pro ऍप आत्ता आणि साइन अप कोड यूज करा अमृता गोल्ड आणि मिळवा 20,000 रुपयापर्यंत रिवॉर्ड्स, ते पण लॉग इन केल्या. मग वाट कसली बघताय, जा डाउनलोड करा आणि गोल्ड जिंकायला सुरुवात करा. गांजा 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 गांजा. ते बिचुकले होते ना घरामध्ये, हुकलेलेच होतं बाई ते. ह्या मराठी बिग बॉस मध्ये कोण असेल बिचुकले सारखं? असेल बाई कोणतरी. त्यानंतर तो एक बाबा पण होता ना त्या बिग बॉसच्या घरामध्ये. भाई काय काय नमुने होते, खतरनाक.